नमस्कार, मी आहे आकांक्षा. स्वागत आहे आपलं महाराष्ट्र बुलेटिन मध्ये. बघूया महत्त्वाच्या बातम्या. जालना येथे आयोजन करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या मराठा आरक्षणासाठी केलेली मागणी आणि सरकारला दिलेल्या मुदतीचा आजचा शेवटचा दिवस आणि आज शेवटचा पूर्ण दिवस आम्ही वाट बघतो असं म्हणत संयम बाळगला. त्याचबरोबर मी पुढील रूपरेषा राज्यातील मराठा समाज बांधवांशी चर्चा करून ठरवेल असे सांगितले आणि पुढील हालचालीबद्दल थोडक्यात अंदाज देत सरकारला मराठा समाजाप्रती आवाहन केले आहे. तसेच राज्यातील कोट्यवधी मराठ्यांना न्याय द्यावे अशी मागणी सुद्धा केली आहे. माझे मराठी भोळे आहेत, इमानदार आहेत. त्यांना वाटलं विनाट सहभागी व्हायचं अखंड महाराष्ट्र. चला रे, आपलं राज्य बनतंय, आनंदाची गोष्ट आहे. देतील, विनाअट आले. मग सरकारचं काम होतं जसं बाकीच्यांना जशाल तसं आरक्षण लागू गेलं बाकीच्यांचं, तसं मराठ्यांचं लागू करायला पाहिजे होतं, पण त्यांनी केलं नाही. नागपूर करार मात्र त्यांनी करून घेतला. खासदार संजय राऊत यांनी पुणे येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर मतमांडणी केली. चर्चेत विधान परिषदेच्या निकाल, आशिष शेलार, विनायक राऊत आणि संविधान हक्क दिन अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा केली आहे. भाजपच्या 103 आमदार व त्यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांनी त्यांची लोक निवडून आणले असा टोमणा मारलेला आहे. पाठीत कंचीर टोकला असं उद्देशून काही आमदारांना 2 एकर जमीन देखील दिली आहे असे ते बोलले आहेत. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग, रत्नागिरीत पैशांचे वाटप करून काही लाख मते विकत घेण्यात आली आहेत आणि याबाबतचे सगळे पुरावे आमच्या हातात आहेत. त्यामुळे आम्ही याचिका दाखल केली असे ते बोलले. पण ही निवडणूक साधी नव्हती, ही निवडणूक सोपी नव्हती, ही निवडणूक पैशाची होती. ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही अशाच प्रकारे होती. आम्ही आमच्याकडे जेवढी मतं होती त्या मतांच्या ताकदीवर निवडणूक लढलो आणि आमची मतं आम्हाला मिळाली. नवीन कसारा घाटात सायंकाळच्या सुमारास अचानक दरड कोसळल्या गेली. सुदैवाने ज्या वेळेत दरड कोसळली त्यावेळेस कोणतेही वाहन पास झाले नाही, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नसून मोठी दुर्घटना टळली. दरड कोसळल्याच्या हेल्पलाईनला मेसेज गेल्यावर रूट पेट्रोलिंग टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली व अवघ्या 15 मिनिटात दगड बाजूला करून 1 लेन वाहतूक सुरळीत केली. त्यानंतर जेसीबी मागविण्यात आला असून लवकर दरड बाजूला करण्यात येत असून खबरदारीचा उपाय म्हणून दरडीच्या आजूबाजूला बॅरिंग कोटिंग करण्यात आले आहे. नुकतीच पार पडलेल्या निवडणुकीबाबत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत अनेक मुद्द्यांबाबत बोलत उघड केली. त्यांनी सांगितले की कालच्या निवडणुकीनंतर हे सिद्ध होते की भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडेल अशी विरोधकांना अपेक्षा होती. ही त्यांची स्वप्न धुळेला मिळाली आहेत. मात्र आमदारांना नेतृत्वावर विश्वास ठेवला आहे, त्यामुळे काल आमदारांमध्ये फूट पडली नाही. तसेच संजय राऊतांना उद्देशून आरोप करणारे काहीही आरोप करत असतात. संजय राऊतांकडे महाराष्ट्र करमणुकीच्या दृष्टीने पाहतो असेही ते बोलले. त्याचबरोबर त्यांना वाटले की लोकसभाप्रमाणे विधानसभेमध्ये पण विजय होईल, पण तसे झाले नाही. एकतर्फी मतदान मिळाल्यामुळे आम्हाला फटका बसला आहे, पण पुन्हा असे होणार नाही असे म्हणत विधानसभेत आमचा विजय निश्चित आहे असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. संजय राऊत जे बोलतात हे संजय राऊत नेहमीच बेलगाम बोलत असतात. त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नसतो किंवा महाराष्ट्रातली जनता त्याच्याकडे एक करमणूक या दृष्टीने बघते. शेवटी ज्यावेळेला तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेता त्यावेळेला त्या प्रेस कॉन्फरन्समधून आपल्याला निश्चितपणे काही सकारात्मक लोकांना देता आलं पाहिजे. जनतेचे काय प्रश्न असतील त्या संदर्भात आपल्याला काही बोलता आलं पाहिजे. वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. बघत रहा महान्यूज 7. आप पहुंचना चाहते हो अपने करियर की ऊंचाइयों पर, तो करियर गाइडेंस के रूप में आपकी मदद के लिए नागपुर में आया है कियान करियर पॉइंट एकेडमी. कियान करवाएगा IIT, JEE, नीट, एम्स, KVPY, MHD, CET और बोर्ड एग्जाम की भी पक्की तैयारी. 15 वर्षों से भी ज्यादा एक्सपीरियंस टीचर करेंगे आपको गाइड. यहाँ पर आप सिर्फ सीखेंगे नहीं तो समझेंगे भी. अभी एडमिशन करवाए और पाए 50% ऑफ. Second batch start from 3rd June 2024. Our address Kiyan Career Point, Plot number 2, Omkar Nagar, Besa Road near Kala Maruti Temple, Jayant Nagar, Nagpur. Our contact 8830479380 or 9049079674. इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ ICU, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट,
dialysis unit, pathology and pharmacy. Our address: Vinoba Nagar, Kharbi Ring Road, Nagpur. Our contact: 8668792352, 9801980100. ब्रेक नंतर पुन्हा स्वागत आहे. बघूया पुढील बातम्या. जिथे चिकाटीला मेहनतीची गोळ दिली जाते तर कुठल्याही परिस्थितीवर मात करता येते असे म्हणतात. याची प्रचिती छत्रपती संभाजीनगर शहरातील एका तरुणीने करून दिली आहे. बालवयातच अंधत्व आलेले असताना देखील परिस्थितीवर मात करून ती आता नोकरी करत आहे. संगीता पवार असे या मुलीचे नाव असून या मुलीने बेसिक कम्प्युटर ITI चे शिक्षण घेतले आहे. कम्प्युटरमध्ये जॉर्ज नावाच्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून कुठलीही की प्रेस केली की त्यामध्ये आवाज येतो आणि त्याच्या मदतीने ही मुलगी कम्प्युटरचा वापर करते. माऊसचा वापर न करता शॉर्टकट कीजचा वापर करून ती कम्प्युटर चालवते. त्याचबरोबर मोबाईलचा वापर करून ही मुलगी ऑनलाईन व्यवहार सुद्धा करते. कम्प्युटरचं कीबोर्ड असलं म्हणजे F आणि J वरती डॉट असतो. F आणि J वर डॉट असलं ना ते लगेच आपल्या बोटांची रचना लक्षात येऊन जाते. आपल्याला सराव आणि ASDF सगळं लक्षात येऊन जातं की कुठली की कुठे आहे वगैरे. हे आपल्याला बेसिक नॉलेज शाळेतच शिकवलं जातं. शाळेपासूनच आम्हाला कम्प्युटर हा सब्जेक्ट आहे. विधान परिषद निवडणुकीत अजितदादा गटाचे राजेश विटेकर यांचा विजय झाल्यानंतर राजेश विटेकर यांच्या सोनपेठमध्ये कार्यकर्त्यांकडून फटाके फोडत गुलाल उधळत जल्लोष साजरा करण्यात आला. दरम्यान राजेश विटेकर यांची कुटुंबीय मुंबई येथे गेलेले असता कार्यकर्त्यांकडून विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाने आपली हजेरी लावलेली दिसत आहे. ही पावसाची हजेरी रायगड जिल्ह्यातील माणगाव, श्रीवर्धन, म्हसळा, महाड, पोलादपूर, तळा, पेण, अलिबाग या तालुक्यात असून पुन्हा मुसळधार पावसाचे आगमन झालेले दिसत आहे. रायगड जिल्ह्याला पुढील आणखी 2 दिवस ऑरेंज अलर्ट राहणार असून जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा केला आहे. तसेच नद्या तुडुंब भरून वाहू लागल्या आहेत. सावित्री नदीतील पाण्याची पातळीत वाढ होण्याची शक्यता दिसून येत आहे. वर्धा जिल्ह्यातील नांदगाव येथील ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक 18 डिसेंबर 2022 रोजी झाली. या निवडणुकीचा निकाल 20 डिसेंबर 2022 रोजी घोषित करण्यात आला. या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 2 मधून सीमा उमेश पाटील या अनुसूचित जाती महिला राखीव प्रवर्गातून निवडून आल्या, तर शंकर बापूची मडावी हे वार्ड क्रमांक 1 मधून अनुसूचित जमाती या राखीव प्रभागातून निवडून आले होते. दोन्हीही निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी तहसीलदार हिंगणघाट यांचे मार्फत जात प्रमाणपत्र पडताळणी दावा, जात प्रमाणपत्र समिती नागपूर आणि यवतमाळ यांच्याकडे अर्ज सादर केला होता. जात वैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर न केल्यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची कार्यवाही करावी अशी मागणी नांदगावचे श्री शालिक शंकरराव वाघमारे यांनी जिल्हाधिकारी वर्धा यांच्याकडे लेखी निवेदनातून सादर केली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने शंकर मडावी यांनी 7 मार्च 2024 रोजी जात वैधता प्रमाणपत्र तहसीलदार हिंगणघाट यांच्याकडे सादर केली. मडावी यांना बाजू मांडण्यास संधी देण्यात आली असून त्यांना अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती नागपूर यांच्याकडून दिनांक 26 मे 2023 रोजी जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त झाले. मात्र सदर जात वैधता प्रमाणपत्र वेळेवर दाखल करू शकले नाही. याबाबत 21 जून 2024 रोजी लेखी स्पष्टीकरण सादर केले, परंतु त्यांनी सादर केलेले स्पष्टीकरण समाधानकारक नाही. त्यामुळे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 10(1) नुसार राखीव प्रवर्गातून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराने निवडून आल्याच्या तारखेपासून 1 वर्षापर्यंत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. जात वैधता प्रमाणपत्र मुदतीत सादर केले नसल्यामुळे जिल्हाधिकारी वर्धा यांनी 10 जुलै 2024 रोजी एका आदेशाने अपात्र घोषित केले आहे. सीमा पाटील यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी दावा यवतमाळ यांच्याकडे अर्ज सादर केला होता. जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यवतमाळ यांच्याकडून 12 जून 2023 रोजी जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त झाले, परंतु सदर जात वैधता प्रमाणपत्र पाटील विहित मुदतीत सादर केले नाही. 1 मार्च 2024 रोजी जात वैधता प्रमाणपत्र तहसीलदार हिंगणघाट यांच्याकडे सादर केले. आजारपणामुळे सदर जात प्रमाणपत्र विहित मुदतीत देऊ शकले नाही असे स्पष्टीकरण पाटील यांनी 26 जून 2024 रोजी सादर केले, परंतु त्यांनी सादर केलेली लेखी स्पष्टीकरण समाधानकारक नसल्यामुळे त्यांनी निवडून येण्याच्या तारखेपासून 1 वर्षापर्यंत जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. त्यामुळे त्यांना जिल्हाधिकारी यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 10(1) नुसार अपात्र घोषित केले. या अपात्रतेच्या कार्यवाहीमुळे अनेक ग्रामपंचायत सदस्य धडकी भरली आहे. प्रतिनिधी सतीश काळे, वर्धा. वेळ झाली आहे इथेच थांबायची. मी आकांक्षा आता रजा घेते. बघत रहा महान्यूज 7. नमस्कार.
प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज। शिक्षा पाए अब संस्कार के साथ। डे बोर्डिंग एंड रेसिडेंशियल स्कूल फैसिलिटीज, लाइब्रेरी, लेबोरेटरीज, कंप्यूटर रूम, डिजिटल क्लासरूम्स, म्यूजिक, vocal and instrumental, dance, classical and western, sports, indoor and outdoor. Central Provincial School and Junior College, 38 Vedahari, Outer Ring Road, Post Besa, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999 and 7276055999. Central Provincial School and Junior College.